स्वागत आहे. आपण आज ब्युटी पार्लर संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. ब्युटी पार्लरचा हा कोर्स असा आहे जे प्रत्येकजण प्रत्येकाच्या बजेटनुसार करतं. सर्वप्रथम म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये करायचा कोर्स म्हणजे बेसिकमध्ये काय असतं, एक तर तो बजेटमध्ये होतो आणि ते झाल्यानंतर जितकी आपण प्रॅक्टिस करू तितकं आपण परफेक्ट होतो. तर बेसिक कोर्समध्ये काय असतं, आपल्याला सगळ्यात आधी थ्रेडिंगची प्रॅक्टिस करावी लागते, त्यानंतर वॅक्सिंगची प्रॅक्टिस करावी लागते, जे की हँड आणि लेग्सवर किंवा अपर लिप करू शकतो, फोरहेड करू शकतो, फेसवर सुद्धा वॅक्स होतं. वॅक्समध्ये पण बरेच प्रकार आहेत. ही सगळी माहिती आपल्याला बेसिक कोर्समध्ये माहिती करून घ्यायला लागते. आता बेसिक कोर्स झाला आहे आणि आता आम्ही पार्लर टाकू की नको, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो. पण मी म्हणेन की तुम्ही स्वतःचं दुकान किंवा शॉप घेऊन पार्लर करण्यापेक्षा बेसिक कोर्स लागतात. तर त्याच्यामध्ये मी एकच सांगेन की तुम्ही घरामध्ये प्रॅक्टिस सुरू करा. घरामध्ये जर कस्टमर येत असतील तर, किंवा कोणत्या तरी एका पार्लरमध्ये जाऊन जॉब करून प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ॲडव्हान्स शिका, ॲडव्हान्स लेवलवरती शिका. कारण ॲडव्हान्स केल्यानंतर आहे ना खूप जास्त फरक पडतो. हां, बेसिक करून तुम्ही घरामध्ये ऑफिसली करू शकता, पण जर ॲडव्हान्स केलं तर ते एका ब्युटी पार्लरमध्ये सगळ्या गोष्टी हव्या तर तुम्हाला ॲडव्हान्स करावाच लागतो आणि केलाही पाहिजे. कारण तिथून पुढे आपला बिझनेसही ग्रोअप होतो. तर आता आपण बोलूया की ब्युटी पार्लरसाठी खर्च किती येतो. ठीक आहे, एक शॉप घेऊन, फर्निचर तयार करून, सामान घेऊन, सगळं काही करून आपल्याला ब्युटी पार्लरला खर्च किती येतो. पर्सनली मी माझं सांगू तर मला जवळजवळ 90,000 ते 95,000 रुपये खर्च आला. 1,00,000च्या घरात धरून चाला. कारण त्याच्यामध्ये आपल्याला फर्निचर असतं, प्रोडक्ट्स असतात, कॉस्मेटिक्स असतं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, चेअर्स असतात. पण जर तुम्हाला त्या शॉपचं मेंटेनन्स कॅरी करून, रेंट कॅरी करून जर सगळंच बजेट बघायला गेलं तर तुम्ही 50,000 सुद्धा पार्लर ओपन करू शकता. जर तिथे 4,000 आणि 5,000 रुपये जर त्या शॉपचं रेंट असेल तर नक्की करू शकता. एक छोटंसं सेकंड हँड फर्निचर घेऊ शकता. 5,000पासून चेअर चालू. 5,000च्या चेअरमध्ये आपण फोल्डेबल पण चेअर घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही फेशियलही करू शकता आणि आयब्रोजसाठी सुद्धा यूज करू शकता. हो, पण कटिंगसाठी मात्र तुम्हाला सेपरेट चेअर घ्यावी लागते. आणि राहिला प्रश्न प्रोडक्टचा, तर तुम्ही 200-250ची फेशियल किट घेऊ शकता. मोठ्या दुकानातून घेऊ शकता, ब्युटी सेंटरमधून घेऊ शकता, किंवा मुंबईला प्रॉफिट मार्केट म्हणून तिथूनही घेऊ शकता. तर ब्युटी पार्लर हे शॉप घेऊन जर टाकायचं असेल तर तुम्ही एक व्यवस्थित लिस्ट बनवा की एवढ्या बजेटमध्ये मला एवढं करायचं आहे. तर हा झाला ब्युटी पार्लरचा विषय. आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय कसा करायचा त्या संदर्भातही मी नवीन व्हिडिओ करेनच. आणि आपण दुसरा व्हिडिओ लवकरच आणू. त्याआधी पुन्हा एकदा सांगेन, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.